ओव्हर क्रमांक पहिला तळण्यासाठी आपण पाहिला तर सीके बिल्डर संघाचा गोलंदाज अमन येतोय. स्ट्राईक वरती फलंदाज विघ्नेश कोहली, नॉन स्ट्राईकला विशाल कोहली. सरांचा इशारा आमच्यापर्यंत येईल आणि नक्कीच सीके बिल्डर्स 11 संघ आपण लक्ष द्यायचं आहे की आपण इथे टाइम जारी आहे आपल्यासाठी. 4 ओव्हर आहे ती 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. याचा देखील आपण भान ठेवायचं आहे. आणि मात्र सरांचा इशारा येतोय. नक्कीच पहिला चेंडू या मॅच मधला तब्बल 3 वाजून 31 मिनिटं झालेत आणि पहिला चेंडू इथे फेकला जाईल. लक्ष द्यावं लागेल. गोलंदाज अमन, एका साईडला स्ट्राईक वरती विघ्नेश कोहली. पहिला चेंडू फेकला जातोय. अमनच्या षटकातील पहिल्या ओव्हर मधला हा पहिला चेंडू. सुंदर चेंडू. पाहू शकाल फलंदाजाला पाहावं लागलं त्याचं तर हा चेंडू यष्टीच्या हातामध्ये डॉट जातोय. चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू डॉट आला. 5 ओव्हरची मॅच. 5 षटकामध्ये चांगली धाबसंख्या जमवावे लागतील. आता सलामीला विघ्नेश कोहली आणि विशाल कोहली आपल्याला पाहता. सीके बिल्डर्स सगर ज्या संघाने टॉस जिंकला, रोही प्राहिट स्ट्रायकर्स कोंबड विजय संघ फलंदाजी करतोय पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज अमन, गोलाच्या मार्कवर षटकातील पहिला चेंडू. दुसरा चेंडू आणि त्याचा तर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये नक्कीच इथे चेंडू अडवलाय. पैकीपर्यंत एक धाव पूर्ण झाली विघ्नेशची आणि विघ्नेशने आपण जर पाहिलं तर संघाचं खातं ओपन केलं. रुही पळाई स्ट्रायकर्स कोंबड विजय संघाने ते खातं ओपन झालं. आता विशाल कोहली स्ट्राईक वरती येतोय. गोलंदाज अमन. एका धावेने खातं खुलं झालंय. ते कोंबड विजय रुही प्राईस स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या. तर षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा अमन गोलच्या मार्कवर आडव्या वाट्याने खेळायचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चांगली पकड करतोय. पैकीपर्यंत एक धाव पूर्ण झाली. एका धावेच्या पद्धतीने संघ पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 2 या आकड्यावरती. 2 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. विघ्नेश कोहली आणि विशाल कोहलीची ही सलामीची जोडी हवेची साथ आहे आणि नक्कीच धावसंख्या जमवाव्या लागतील. पहिल्या षटकापासून सुरुवात चांगली द्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा मात्र अमन कोहलीच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकेल समोर विघ्नेश साठी. कार्पेटच्या सहाय्याने फटका मात्र स्टेट पद्धतीने सजवलाय. गोळीच्या रफ्तारमध्ये जाईल. दन दन करता 4 धावेसाठी हा चौकार येतोय विघ्नेशच्या पाठी. सुंदर विघ्नेश या बॅट मधून चौकार आला. संघाची धावसंख्या आपण पाहिली 6 या आकड्यावरती गेली. सुरुवात चांगली चालू झाली. आपण पाहिलं तर रोही प्राईस स्ट्रायकर्स कोंबड विजय संघाची एका साईडला गोलंदाज अमन आणि सामोरी फलंदाज विघ्नेश कोहली. 6 रन स्कोरवरती आपण पाहता. साईप्रीत live.com माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा चांगला क्लिक केलाय. पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये दन दन करीत जाईल. हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज विघ्नेश कोहलीच्या बॅट मधून. आता विघ्नेश मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकतोय. संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 10 या आकड्यावरती. अमनच्या षटकातील हा शेवटचा बॉल. लाजबाब चांगला फटका. लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे जाईल. हा मात्र आपण पाहिला तर नक्कीच 1 बाउंस चौकार. बॅटर रंगेल लेगबायचा हा चौकार आला. रोही प्राईस स्ट्रायकर्स कोंबड विजय एका साईडला विचार केला फलंदाजी करतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सीके बिल्डर्स 11 तरघर ही लढत आपण पाहता. टॉस जिंकला सीके 11 बिल्डर्स तरघर संघाने आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षक निवडलाय. फलंदाजासाठी आमंत्रित करतोय तो फलंदाज आपण करताना पाहतात. रोही प्राईस स्ट्रायकर्स कोंबड विजय 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. विशाल कोहली आणि विघ्नेश कोहली. विघ्नेशच्या बॅट मधून देखील आपण पाहिला सुंदर फटके आलेत. चला उशीर करू नका.
सीके बिल्डर्स 11 तरगर संघ, कारण आपल्याला टाइम जारी आहे. इथे वेळेचा पाबंद आहे आपल्यासाठी. त्यामुळे आपल्याला नक्कीच जास्त टीम मिटिंग करायची नाही. गोलंदाज येतो या ओव्हर क्रमांक दुसरा घेऊन पहिल्या सत्रासाठी रितेश कोहलीला पाहता. एका साईडला स्ट्राईक वरती फलंदाज विशाल कोहली. विशाल नावाचे खेळाडू आपण पाहिलं तर भरपूर हार्ड खेळाडू असतात. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील विशाल सर आहेत, परंतु चांगला फटका वन बाउंस सीमा रेषा पलीकडे जातोय. हा दर्जेदार चौकार. दरफटका विशाल कोहलीच्या बाट मधून आला. संघाची धावसंख्या 4 रनी पुढे 18 या आकड्यावरती धावसंख्या. गोलंदाज रितेश कोहली आणि समोर फलंदाज आपण पाहिलं तर रोही प्राही स्ट्रायकर्स कोंबड वजे संघाचा विशाल कोहली. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेकेल रितेश कोहली. चांगला पटका आपण पाहिला तर लॉंगॉच्या रिझन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. पेकीपर्यंत एकदा पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 19 आकड्यावरती. 19 धावसंख्या झाल्यात. ओव्हर क्रमांक दुसरा 5 षटकाची मॅच आपण पाहतात. पाचगाव प्रीमियर लीग धमाका पर्व पहिलं आणि आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील पुढला चेंडू चांगला फटका विघ्नेशने सजवलाय. स्ट्रेट ऑफ पद्धतीने वन बाउन्स सीमा रेषच्या पलीकडे ब्लॅक स्क्रीनच्या वरून जाईल. 4 धावेसाठी चौकार. सन्माननीय आमचे गणेशपुरी गावचे ज्ञानेश्वरजी कोहली दादा आपण आलात. आपलं देखील पाचगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. येणाऱ्या पाहुण्यांचा नक्कीच सहर्ष स्वागत करणं. ही एकाची दोघांची स्पर्धा नसून किरण दादांनी म्हटलं की ही आपली गावची स्पर्धा आहे, सर्व 5 गावाची. त्यामुळे कोणीही येऊन व्यासपीठावरती असं नसतं बा. येणाऱ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. सगळ्याची धावसंख्या पोहोचेल तब्बल 23 आकड्यावरती. थोडीफार दुखापत झालेली आहे. नक्कीच आपण जायचं आहे. फर्स्ट एड किट घेऊन आपण लगेच जायचं आहे, कारण थोडा इंजर झाला खेळाडू. नक्कीच आपण पाहिलं तर रितेश कोहली अगोदरच्या बॅच मध्ये काय बरसला होता. सुंदर पटके त्याच्या बाट मधून आले होते. तोच फलंदाज थोडा इंजरी झाला मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट एड जेवून जायचं लगेच आपण. तत्पूर्वी धावसंख्या पाहिली ना तर 23 आकड्यावरती लागली स्कोरवरती. ट्वेंटी 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड होते आपण पाहतात. रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड विजय या संघाची धावसंख्या. एका साईडला सीके बिल्डर्स 11 तरगर. रितेश कोहलीला थोडीफार दुखापत झाली, त्यामुळे नक्कीच आपण पाहतात सामना थोडा थांबलाय. त्याला जास्तच असेल तर 12वा प्रतिनिधी जायचंय, कारण उशीर करायचा नाही. आपली स्पर्धा संपवायची आपल्याला. आजच्या दिवसातील दिवसामध्ये जे सामने उरलेत, भरपूर त्याला त्रास होत असेल तर नक्कीच बाहेर येऊ द्या. रितेश कोहली ओव्हर क्रमांक दुसरा तर जरा पाहता थोडा इंजरी झालाय. रितेश थोडा इंजर झाला. त्याला 12वा प्रतिनिधीचा मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आपण. संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती. रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड भजी या संघाची धावसंख्या आपण पाहता. एका साईडला सीके बिल्डर्स 11 तरगर लढत पाहता.
आता मात्र रितेश कोहलीच्या जागेवरती गोलंदाजासाठी गौतम कोहलीला प्राचारण केले. ओव्हर क्रमांक दुसरं चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रणय आणि शेवटचे अद्याप 3 बॉल आहेत आणि ते 3 चेंडू फेकण्यासाठी आता गौतम कोहली आलाय. चला उशीर करू नका. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती लागली. चला जो रितेशच्या जागेवरती जो क्षेत्ररक्षक आलाय तो सर्कलच्या आतमध्ये राहील आणि झेल पकडला तरी त्याचे पॉइंट मात्र ऍड होणार नाही. जाऊया मात्र मॅचला सुरुवात होतोय. गोलंदाज गौतम कोहली आडव्या पट्ट्याने केल्या जाता लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा बाईट करायला येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या एकीने पुढे. धावसंख्या 24 आकड्यावरती. सलामीची जोडी विघ्नेश कोहली आणि विशाल कोहली आपण पाहिलं तर रोहित राही स्ट्रायकर्स कोंबडवजे संघ ड्यू डावचा मॅच आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो नक्कीच आजच्या या दिवसातील शेवटची मॅच केलेल. गौतम कोहली विघ्नेश कोहलीचा हा फटका पाहू शकाल मात्र लगॉपच्या रिझन मध्ये टोकलाय. वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी हा दर्जेदार चौकार. पुढे धावसंख्या पोहोचली तब्बल 28 घरामध्ये. 28 धावसंख्या झाल्यात. अद्याप विचार केला तर या दुसऱ्या ओव्हर मधले शेवटचे 2 बॉल. समोरील फलंदाज विघ्नेश कोहली त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले. एका साईडला मात्र रितेश कोहलीच्या जागेवरती गोलंदाजी करताना आपण पाहतात गौतम कोहलीला. षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज. बॅटच्या रनर मध्ये आला. परंतु इथे काय घडेल कारण लॉंगॉच्या रेझन मध्ये टिपला जाईल संदेश कोहलीने आणि विघ्नेश कोहलीचा इथे खेळ पूर्ण झाला समाप्त झाला आणि परतावाला गेला था पहिला झटका रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड विजय संघाला. विघ्नेश कोहलीचा विकेट त्याने प्राप्त केला. तो गोलंदाज आपण पाहिला तर दुसरं षटक बदलताना रितेश कोहलीच्या जागेवरती गौतम कोहलीला एक विकेट प्राप्त झाला. सगळ्याची धावसंख्या एक बाद तब्बल 28 आकड्यावरती. नवीन फलंदाज इनायत नंबर 3 निकेत कोहली आलाय. मैदानाच्या आतमध्ये निकेत कोहलीला पाहता एका साईडला शेवटचा चेंडू निकेत कोहली आल्याला उडवलाय. सीमा रेषा पलीकडे जाईल. काव कॉर्नरच्या डोक्यावरून बिग बिग बिग
चला बॅटचा चेंडू आलाय, गडबड करू नका. माचचा बॉल मिळालाय. संघाची धाबसकी आपण पाहिली पोहोचली तब्बल 34 घरामध्ये. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 34 धाबसकी आपण स्कोरबोर्डवरती पाहता. एका साईडला विचार केला पाचगाव प्रीमियर लीग धमाका मॅच चालू आहे. रुही प्राईज टायगर्स कोंबड विजय संघ जो फलंदाजी करतोय आणि त्याच्या केसमध्ये सीके बिल्डर्स 11 तरघर ही मॅच आपण पाहता. साईप्रीत live.com माध्यमातून घर बसल्या लाडक्या प्रेक्षक बायबाप या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता. शेलगडचा क्रीडांगण आणि या शेलगडच्या क्रीडांगणावरती ही साकारण्यात येणारं स्वप्न स्वप्न साकारण्यात येणं खरोखर आपल्याला पाहायला मिळतं आज या पाचगावच्या लोकांचा. कारण आपण जर विचार केला तर या प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे खेळाडू आणि ग्रामस्थ मात्र एकत्र आलेत. नंदाई मातेचा त्यांच्यावरती आशीर्वाद आणि सुंदर स्पर्धा मित्रांनो पाहतात आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. गोलंदाज करण कोळी आलाय ओव्हर क्रमांक 3 तळण्यासाठी. समोरील फलंदाज विशाल कोळी. संघाची धावसंख्या 34 आकड्यावरती एक बाद. गोलंदाज करण. जास्त उशीर घेऊ नका आपल्याला वेळ लावलेला वेळेचा पाबंद आहे. सीके बिल्डर्स 11 तरघर संघ भरपूर वेळ घेतात. आपण वारंवार आम्ही विनंती करतो की आपल्या टाइमा वेळेकडे आमचं लक्ष आहे. तर करण कोळी तर षटकातील 3ऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू. विशाल कोळी चांगला पटका परंतु लॉंगॉनच्या रिझन मध्ये टिपला जाईल आणि इथे मात्र दुसरा झटका मिळेल तो आपण पाहू शकाल. रुही प्राईज टायगर्स कोंबड विजय संघाला. जय श्रीराम. सातत्याने मित्रांनो पाहतात पाचगाव प्रीमियर लीग धमाका पर्व पहिलं आणि मॅच चालू आहे. एका साईडला रोही प्राईज टायगर्स कोंबड विजय आणि त्यांच्या आगेसमध्ये सीके बिल्डर्स 11 तरघर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तुषार कोळी येतोय. एका साईडला गोलंदाज करण कोळी. चांगला क्लिक केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आल्या आल्या नक्की तुषारच्या बाट मधून येईल हा धमाकेदार चौकार. चार धाब्याने ओपन करतोय. संघाची धाबसंख्या आपण पाहिली तर तब्बल 38 आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करताना रुही प्राईज टायगर्स कोंबड विजय संघाची धाबसंख्या आपण पाहता. स्ट्राईक वरती फलंदाज तुषार. गोलंदाज करण कोळी. षटकातील पुढला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय करण कोळी. आडव्या पटाने केल्याचा प्रयत्न होता तत्पूर्वी आपण पाहू शकाल स्केलच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. एकदम कम्प्लीट झाली. एका धाब्यावर समाधान मानावं लागेल. थांबलंय थांबून ठेवलाय मात्र निकेतने. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. करण कोहली एका साईडला आपण पाहिला तर निकेत कोहली मॅचला रंग देईल. या मॅच मध्ये जिंकेल तो सेमीफायनलचा प्रवास गाठेल. निकेत उडवलाय लाजवाब बिग 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 हा सीमा रेषा पलीकडे जाईल हा दर्जेदार षटकार. निकेत कोहली सांगून देतोय की नक्कीच या मॅच मध्ये मला मोठे पटके लगवायचे आहेत. एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे. संघाची धावसंख्या 45 आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा करण कोहली.
समोरील फलंदाज निकेत कोळी. आणखी मोठा फटका बॅक टू बॅक इथे ब्लॅक स्क्रीन वरती टोकलाय दर्जेदार. आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथे षटकार हॅट्रिक देखील आपण पाहायला मिळतो निकेतच्या बॅट मधून. ठोक डीजे. पाचगाव प्रीमियर लीग मधला हा चौथा खेळाडू ठरतोय निकेत कोळी ज्याने षटकार हॅट्रिक ठोकली. सुंदर मॅच. बॅटल चांगला रंगणार आहे. या मॅच मध्ये मजा येणार आहे. स्लोवर पद्धतीचा मारा केला निकेतला. इथे मात्र फसवला जातोय. आता निकेत कुठेतरी विचार करतोय. भाग पडला करण कोहलीने. चेंडू डॉट जातोय. निकेतचं देखील कौतुक करावं. एका गावातील जरी संघ खेळाडू आपण पाहतात नेहमी खेळत असतात परंतु आज आमने सामने आहेत आणि संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती. 51 रन्स टू विकेट लॉस. आपण पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड विजय संघाची धावसंख्या आपण पाहता. चला उशीर करू नका. जास्त उशीर घेऊ नका. सीके बॉईज सीके बिल्डर्स 11 तरगर संघ आपण भरपूर उशीर घेतात. वारंवार एकत्र येणं टाळायचं आहे आपल्याला. सगळ्याची धावसंख्या 2 बाद 51 या आकड्यावरती. आपण जर पाहिला प्रणय तर 3 ओव्हरमध्ये 51 धावसंख्या टोकल्यात. प्रणय हे देखील आजच्या दिवसामध्ये विसरून चालायचं नाही. सिक्के बिल्डर्स 11 तरगर संघाने देखील मगाशीच्या मॅच मध्ये 94 धावसंख्या टोकल्या होता. मी मगाशीच म्हटलंय की या मॅचला बॅटलला रंगत येईल. मॅच मध्ये रंगत भरणार आहे कारण इथे ठोकम ठोक दोन्ही संघ आहेत आणि चांगली मॅच रंगेल. ओव्हर क्रमांक 4 पहिल्या सत्रासाठी गोलंदाज सुजित पाटीलला प्रचारण केलंय. जो 40+ मास्टर खेळाडू आहे. रुही प्राही स्ट्रायकर कोंबड विजय आणि एका साईडला मात्र विचार केला तर सिक्के बिल्डर्स 11 तरगर. गोलंदाज आपण पाहू शकाल सुजित पाटील आलाय. स्ट्राईक वरती फलंदाज तुषार कोळी. नॉन स्ट्राईकला निकेत कोळी ज्याच्या बॅट मधून आपण धमाकेदार फटके पाहिले. संघर्ष धावसंख्या 51 आकड्यावरती. चला भरपूर उशीर घेतला जातोय. सिके बिल्डर्स 11 तरगर संघ पण. सुजित पाटील पहिला चेंडू फेकेल. तुषारचा हा फटका बॅटच्या टोकावरती लागला आणि क्षेत्ररक्षक मात्र सरळ सोपा झेल टिपेल. आणखी विकेटचा पतंग. तिसरा झटका मिळेल. तो सामारी संघ आपण पाहिला तर रुही प्राही स्ट्रायकर कोंबड विजय संघाला. टोक डीजे. गाव नवी मुंबईचा आवाज मित्रांनो. नक्की जयहरमार क्रिकेट क्लब खारकोपर डे नाईट फॉर्मॅट मध्ये त्या लाशा रात्रीमध्ये मेगा पाण्याच्या नक्की जॉईंट होणार आहेत. एक सुंदर आपण आमच्या डीजे सँडीच्या माध्यमातून ऐकलात दशरथजी पाटील सरांचा आवाज. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या तब्बल 51 या आकड्यावरती. 51 रन्स 3 विकेट लॉस. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना रोही प्राई स्ट्रायकर्स कोंबड विजय या संघाची धावसंख्या आपण पाहता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज बस्ता बळाय. एका साईडला नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतात निकेत कोळी जो मगाशीच्या ओव्हर मध्ये बरसला होता. सुंदर स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपण पाहिले होते. सुजित पाटील षटकातील पुढला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. चांगला क्लिक केलाय. आल्या आल्या फाईन लेग रिजन मध्ये टोकलाय. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे हा ब्रँडेड चौकार. संघाची धावसंख्या 4 पुढे. धावसंख्या 3 बाद 55 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. स्कोरबोर्डवरती आपण जर विचार केला रुही प्राई स्ट्रायकर कुंबड विजय या संघाची धावसंख्या. राज बस्ता स्वतःचा 4 धाब्याने खातं ओपन करतोय. ओव्हर क्रमांक 4 दलताना सुजित पाटीलला पाहता. 5ला रंगत आहे. बॅटल चांगला रंगणार आहे त्यामध्ये कोणतीही शंका नसेल. पुढे एकदा गोलंदाज सुजित पाटील. रिव्हर्स अटेंड करायचा होता. हे अगोदरच आणलं होतं गोलंदाजाने आणि त्यानंतर फलंदाजची बॅट अगोदर फिरली. यशस्वीच्या हातामध्ये चेंडू दॉट जातोय. संघाची धावसंख्या थांबली. तब्बल 3 बाद 55 या आकड्यावरती.
3 बाद 55 धावसंख्या षटकातील पुढला चेंडू. राज बस्तावणे घुटना देख तमाशा देख मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. पिकीपर्यंत एकदा पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची धावसंख्या इकडे पुढे. धावसंख्या जाईल ती तब्बल 56 या आकड्यावरती. निकेत कोहली अगोदरच्या ओव्हरमध्ये काय बरंच लावता, काय स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आले होते, सुंदर फटकेबाजी केली होती. तोच फलंदाज मात्र स्ट्राईकवर येतोय. रोहित प्राई स्ट्रायकर्स कोंबड भजे संघाचा आणि एका साईडला मात्र सीके बिल्डर्स 11 तरगर संघाचा. सुजित परत पुढे येऊन केलाय निकेतने. पुढे ते झेल काय लाजवाब टिपलाय आणि निकेत कोहलीचा इथे खेळ समाप्त केलाय. आणखी एक झटका 4थ्या विकेटचा पतंग ठरेल. तो मात्र आपण पाहिला तर रोहित प्राई स्ट्रायकर कोंबड भजे संघाला हा 4था झटका. पाहू शकाल मात्र एक 2 वेळा मात्र इथे ट्राय केला होता अक्षय मात्रडाडी. त्याचा तर हा चेंडू डॉट जातोय. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 4 षटकामध्ये आपण पाहिला तर प्रथम फलंदाजी करताना रोहित प्राईस स्ट्रायकर्स कोंबड म्हणजे संघाची धावसंख्या तब्बल 4 बाद 56 या आकड्यावरती. वरुण पाटील आमचे बंधू आहेत आणि फ्युचर आहे आमच्या कुटुंबाचा. माझ्यानंतर खऱ्या अपेक्षेने मी वरुण पाटीलकडे बघतोय. मॉर्निंग संध्याकाळी रॉयलच्या मैदानात ज्या जोशमध्ये वरुण बॉलिंग टाकतोय त्याच जोशमध्ये त्याने या मॅचमध्ये बॉलिंग टाकावं. कोणताही प्रेशर दबाव त्यांनी न घेता जसा संध्याकाळी तो धडाधड साटकन गोलंदाजी करतो तशा प्रकारे त्यांनी गोलंदाजी करून नक्कीच आपल्या या रॉयल स्पोर्ट्स लिव्हो स्पोर्ट्सच्या ज्या मैदानात जशा प्रकारे तो गोलंदाजी करतो तशी बॉलिंग करायचं. आता मात्र कॅप्टनने मी आभार मानतोय अक्षय मात्रेचं की खरंच त्यांनी वरूणवरती आता पूर्ण जबाबदारी सोपवली. त्याचा वेग किती प्रचंड आहे ते आपण बघणार आहोत आणि धारदार गोलंदाजी त्याच्या मॅच मध्ये कौशल मोमेंट मध्ये त्याला ओढ दिली आहे आणि बरंच काही आता वरूणवरती अवलंबून असेल. बिंदास बॉलिंग टाकायचे वरून, काही टेन्शन नाही. थँक्यू. नक्कीच आपण चर्चा ऐकलीत किरणदादा पाटील यांची की सीके बिल्डर्स 11 तरगर संघाने वरुण पाटीलला संधी द्यावी आणि संधीचा सोडत करावा लागेल. शिबरचा स्लॉग ओव्हर पहिला चेंडू वरुण पाटीलचा. राज बस्तावने उडवलाय सीमा रेषा पलीकडे दर्जेदार षटकार.
पाटील उल्वे यांच्याकडून जर वरुणने हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपये त्याने लावलेले आहेत मयूर पाटील विकेट हॅट्रिक साठी. थँक्यू हे बक्षीस मात्र होत राहील. नक्कीच वरुण पाटीलला संधी आली. आता मात्र सामोरे फलंदाज राज बस्तावने एक षटकार टोकलाय, संघाला निवून ठेवलाय तब्बल 62 रन्स 62 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वरुण पाटील सामोरे राज बस्ताव. चांगला फटका पायलेक रिजन मध्ये सजवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने चेंडू अडवला जातोय. कुणाल मोकलचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ते 2 धावसंख्या त्याने अडवल्यात, तर 2 धावसंख्या आल्यात आणि संघाची धावसंख्या 2 पुढे धावसंख्या पोहोचेल तब्बल 64 या आकड्यावरती. 64 रन्स 4 विकेट लॉस. वरुण ने जर हॅट्रिक टोकली विकेट हॅट्रिक तर 5,000 प्रतीक मोकल यांच्या वतीने हे बक्षीस लागलंय. 5,000चं नक्की टोटल 8,000चं बक्षीस वरुण साठी लागलंय. पुढे ते पाहिलं तर आडव्या पट्ट्याने फलंदाज केलाय आणि एक धाव कंप्लीट झाली. वरुण तुला संधी आहे, नक्कीच आपल्याकडे चांगली गोलंदाजी आहे. फक्त 3 चेंडू आहेत आणि तर 3 चेंडूवरती 3 विकेट आले. तब्बल मयूर पाटील यांच्या वतीनं 3,000 आणि नक्कीच प्रतीक मोकल यांच्या वतीनं 5,000चं कॅश. टोटल 8,000चं बक्षीस लागलंय वरुण पाटीलला. काय येते बक्षिसांची काही रात. सुंदर 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 मॅच पाहता. टॅप पद्धतीने ते मात्र पटका सजवलाय. तत्पूर्वी शॉर्ट लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडू अडवलाय. एकदम कंप्लीट झाले. दुसरा धावेचा कॉल झालाय आणि पाहता पाहता 2 धावसंख्या देखील पळू इथे मात्र पूर्ण झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल तब्बल. काय घडलं लक्ष नव्हतं आमचं आणि विचलित झालं होतं, पण ते रनआउट स्वरूपाने बाद होईल तो रोहन कोहली आणि ते 6 झटका मिळेल तो रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड विजय संघाला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नांदाई माताचा आशीर्वाद या 5 गावांवरती आहे आणि नक्कीच मित्रांनो 5 गाव एकत्र आणणं ही मोठी कठीण गोष्ट, परंतु आज आमच्या किरण दादाने हे केलंय. या सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतो. सुंदर चेंडू हाताला लाजबाब गोलंदाजी आपण पाहता. मॅचला रंगत येईल. या मॅचला बॅटल चांगला रंगणार आहे. शेवटचा चेंडू वरुण पाटीलला संधी दिली आणि त्यानंतर संधीचं सोनं करताना आपण पाहतात. सुंदर गोलंदाजी फेकली वरुणने. वरुणचं कौतुक करावं लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज राज बस्ताव. शेवटचा बॉल इनिंग मधला ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. पंचाचा सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करा देतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघ पोहोचेल तब्बल 68 या आकड्यावरती. 5 बाद 68 धावसंख्या आणि या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू सीके बिल्डर्स 11 तरघर आणि रुही प्राईज स्ट्रायकर्स कोंबड वजे. लास्ट बॉल उलटा चेंडू पंचांचा इशारा नो बॉल आणि ते मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल संदेश झेल मिस झालाय आणि पाहता पाहता इथे 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 1+2 अशा 3 धावसंख्या आल्या आणि नक्कीच 3 धावेच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 71 या आकड्यावरती. पहाणीत उघडे डोले पहाणीत पुढचा चेंडू आहे फ्रीट आणि फ्रीटचा चेंडू नक्की सामोरे फलंदाज राज बस्ताव. एका साईडला मात्र वरुण पाटील. शेवटचा बॉल उरलाय आणि संघाची धावसंख्या 5 बाद 71 या आकड्यावरती. शेवटचा बॉल फेकण्यासाठी वरुण पाटील तयार. इथे मात्र कुठेतरी फलंदाजाला थोडा डिस्टर्ब झाला होता. रुही प्राईज स्ट्रायकर्स कोंबड वजे संघ प्रथमतः फलंदाजी करताना पाहता. संघाची धावसंख्या 5 बाद 5 विकेट लॉस 71 रन्स आपण ऑन स्क्रीन बोर्ड ते पाहतात. तर षटकातील हा शेवटचा बॉल. स्विच साऊंडचा आवाज. चेंडू मात्र फायर झालाय. सीमा रेषा पलीकडे दाडून नेलाय. राज बस्तावणे हा ब्रँडेड षटकार.
डीजे ज्या वरुण पाटील वरती विश्वास दाखवला होता त्या षटकामध्ये आल्यात 21 धाबसंख्या. शेवटच्या षटकामध्ये 21 धाबसंख्या बागडी गोलंदाजी. आपण जर विचार केला ना तर पहिला पूर्वार्ध इथे समाप्त झाला. रुही प्राईस टायगर्स कोंबडबजे संघाची धाबसंख्या तब्बल 77 लागली आणि 78 धाबेचा टार्गेट असेल. सीके बिल्डर्स 11 तरगड संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. जाऊ नका कुठे, पाहत राहा, ऐकत राहा. एक चांगली स्पर्धा, पर्व पहिलं पाचगाव प्रीमियर लीग धमाका. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि हा क्वार्टर फायनलचा सामना आपल्या भेटीस. दुसऱ्या सत्रामध्ये बदल आवाजामध्ये रवींद्र मात्रे सर येथील मायक्रोफोन वरती. थँक्स अ लॉट मनोहर म्हात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. चला आपण उत्तरार्धाला करतोय सुरुवात. उपस्थित सर्व आमच्या लाडक्या आयोजकांचं पाहुण्यांचं करतोय स्वागत. पाचगाव प्रीमियर लीग खरं तर पहिल्या वर्षामध्ये या लीगचं आयोजन केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय खरं तर या लीगसाठी. सर्व खेळाडूंना देऊया खूप खूप शुभेच्छा. उद्या देखील दिग्गज संघ खेळतील आणि अंतिम शेवटच्या फायनल दिनी मात्र या पाचगाव प्रीमियर लीग मधला चॅम्पियन कोण ठरेल. उल्वे, तरगर, कोंबडबुजे, गणेशपुरी, मोहा. पाहू शकाल आपण मैदानाच्या वरून एरोप्लॅन किती क्लोज आपल्याला पाहायला मिळते बघा. एरोप्लॅन कारण हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी जवळ आपले आहे. त्यामुळे लँड आणि टेक ऑफ करताना हे विमानं तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील आपल्या आज परिसरामध्ये. प्रचंड संघर्ष सुरू आहे नावासाठी दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या, परंतु आपला समाज एकत्र यायला हवा आणि संघर्ष करणे गरजेचं आहे. तर चला बॅट्समन उतरा. टीम स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटर्जी आखत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय रुही फ्राहीस टायगर्स कोंबड भुजे संघ. मात्र बॅटिंग करायला आता बॅट्समन उतरतील सिक्के बिल्डर्स 11 तरगार. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 78 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 78चं टार्गेट. दोन्ही ऑफिशियल पंच देखील आमच्या मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी सज्ज झाले. दोन बॅट्समन ओपनर बॅट्समन मैदानात उतरले. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल सिके बिल्डर्स 11 तरगड संघाचा फलंदाज अक्षय आणि दुसऱ्या बाजूला अक्षय म्हात्रेच्या जोडीला न्यू बॅट्समन ओपनर बॅट्समन तुम्हाला मैदानावर येताना दिसत आहेत. आय थिंक गौतम आहे. तर सलामीचा गोलंदाज रुही प्राही स्टायकर्स कोंबडबुजे संघाचा पहिला ओपनर बॉलर निकेत तरघर विपक्ष कोंबडबुजे. पाचगाव प्रीमियर लीग मधले हे दोन गाव खर तर आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघही तुम्हाला पाहायला मिळाला.
शैलेश स्मृती तरगर कालच्या दिवसामध्ये हो आडव्या बॅटनं पहिल्याच बॉलवर हेटिंग स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. निकेतचा हा बॉल मात्र डॉट जातोय. निकेत कोहली त्याच्या समोर बॅट्समन अक्षय म्हात्रे. हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दवंद युद्ध टेनिस क्रिकेटचं जिथे गरज आहे 78 धावांची. पहिला बॉल डॉट. हा थोडासा ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. तू तू माय माय येस नो नो येस या पद्धतीनं मात्र कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीये. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी निकेत करतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल अक्षय म्हात्रे जो सुरुवातीचे 2 बॉल डॉट केलेत. पॉवर प्लेचे 2 ओव्हर आहेत त्यामुळे त्या 2 ओव्हर मध्ये हाणामारी करावी लागेल. अगदी विस्फोटक बॅटिंग आक्रमक पवित्रा उचलावा लागेल. हा शॉर्ट पिच बॉल शॉर्ट अँड पुल केला. चेंडू दन 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 करत निघालाय सीमा पार ओव्हर द रोप चौकार. शंभर टक्के नाव देणं गरजेचं आहे. आपला समाज समाज टिकला पाहिजे मित्रांनो. अन्यथा वाईट परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये जर समाज विखरला तर. परंतु इथे चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आता बरोबर डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आलाय. केवळ मिळेल एक सिंगल. एका धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 5. पहिले षटक सुरू आहे. सामना सुरू आहे. रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबडभुजे विपक्ष सीके बिल्डर्स 11 तरघर. तरघर आणि कोंबडभुजे या 2 गावांची लढत सुरू आहे. 5 गाव या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. त्यामध्ये कालच्या दिवसामध्ये तरघर गाव सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. विनेत निकेत कोहलीचा हा बॉल लेग डीप बॅकवर्ड्स कर लेगला दूरवर आहे क्षेत्ररक्षक. तेवढ्याच चेंडू निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणखी एक पॉवर प्ले मध्ये येतोय चौकार. चार धावा आल्यात आणि संघाला नेऊन ठेवले 9 या आकड्यावर पहिल्या ओव्हरमध्ये. आजच्या दिवसामध्ये संध्याताई प्रतिष्ठान तरघर संघ या लीग मधून बाहेर गेलाय आणि या 2 संघातून जो संघ पराभूत होईल तो संघ देखील बाहेर जाईल. म्हणजेच त्यांचं अस्तित्व संपणार आहे लीगचं. असा हा सामना डू ऑर डाय. उलटाच बॉल सरळ खेळलाय. अगदी हा बॉल खरं तर आडव्या बॅटनं खेळणे गरजेचं होतं असं म्हणेन मी. तो स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक सिंगल आली एका धावेच्या मदतीनं. संघाची धावसंख्या आता 10 या आकड्यावर पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मात्र पॉवर प्ले मध्ये ज्या हव्या होत्या धावांना या टीमला त्या धावा आल्या नाहीयेत. सीके बिल्डर्स 11 तरघर संघाचे फलंदाज फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा वसूल करताना पाहायला मिळालेत. आता लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. प्रत्येक ओव्हरसाठी एकत्र येऊ नका ही सूचना आयोजन कमिटीच्या वतीने केली जाते. अजून एक मॅच आपल्याला खेळवायचं आहे कारण योग्य वेळेमध्ये ही स्पर्धा सुरू होते. योग्य वेळेमध्ये ही स्पर्धा समाप्त होते. मात्र आज सेकंड लास्टचा हा सामना डू ऑर डाय नॉकआउट. मागचा मॅच देखील तुम्ही पाहिलात. नॉकआउट मध्ये ज्या पद्धतीनं तेच सांगितलं किरण. कारण आपण सारखे सारखे प्रत्येक ओव्हरच्या मागे एकत्र आला तर वेळ जातोय. त्यामुळे पंच देखील तुम्हाला गोष्ट सूचित करतील. चहावाले मामा आलेत. मामा चहा मध्ये साखरच नव्हती काल. जरा चाय चांगला होते कडक. येवलेच्या अमृतुल्य चहा. यो कुठला चहा आहे कंपनी. काल चहा बरोबर नव्हता. जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल पॅडला आदळलाय जोरदार अफील मैदानाच्या आतमध्ये. खराब प्रदर्शन करत असताना तुम्हाला गौतम कोहली
अक्षय मात्रेच्या समवेत हा चेंडू सरळ सरळ अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळला चेंडू क्षेत्ररक्षक जयदीपा खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता. शेतकऱ्यांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नामोल्लेखाचे हे संगीत तुम्ही ऐकलं. हो, षटकार आला त्यानंतर पूर्णपणे कमबॅक राज बस्ताव. ज्या गोलंदाजाला तुम्ही पाहिलं तर दुसरं पॉवर प्लेचं षटक फेकलं. चांगली धावसंख्या मी म्हणेन रोखली राज बस्तावनं. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. निकेत कोहलीच्या राज बस्तावच्या ओव्हरमध्ये आल्या 8 धावा. 2 षटक पॉवर प्लेचे समाप्त झाले आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावफलकावर लागल्या आहेत. अपेक्षा केली होती खरं तर सीके बिल्डर्स 11 तरगट टीमच्या फलंदाजांकडनं की या पॉवर प्ले मध्ये 25 ते 30 धावा येणं गरजेचं होतं. 78 धावांचं लक्ष आहे. आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 आल्या. आता उरलंय समीकरण 18 चेंडू 60 धावा. त्याला प्रत्येक ओव्हरसाठी एकत्र येऊ नका. वारंवार तुम्हाला सूचना केली जात आहे. थोडेसे डिसिप्लिन मध्ये आपण क्रिकेट खेळूया, कारण निर्णय घेण्याकरता प्रत्येक वेळेस तुम्ही एकत्र याल. आता गोलंदाज 5 वापरले जातात, त्यामुळे कोणाला गोलंदाजी देण्यात त्यासाठी थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये करत असताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. परंतु काही वेळा असतो सेकंदामध्ये पटकन डिसिजन घ्यावं लागतं आपल्याला. वेळेचं बंधन असतं. टेनिस क्रिकेटमध्ये जास्त वेळ खर्च करता येत नाहीये. त्या अनुषंगानं मात्र वारंवार सांगितलं जाते खेळाडूंना गोलंदाज येतोय रोहन कोहली. रोहन कोहलीच्या पहिल्या बॉलवर हा तडाखा. बॅट्समन ठोकतोय राकेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे. हा खणखणीत षटकार. आता मात्र 17 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता उरली आहे. अक्षय म्हात्रे आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक कंप्लेंट दुसरी घेतली जाईल का? हो, दुसरी हा प्रयत्न मात्र इथे अक्षय म्हात्रेला परतावं लागेल. धावबाद स्वरूपात पंचांचं बोट हवेत. अक्षय म्हात्रे धावचित बाद. नक्कीच रायगड किल्ला या संपूर्ण महाराष्ट्राची शान आहेत मित्रांनो. ज्या रायगड किल्ल्यावर आपण बघितलं ना, तर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा
जल्लोषात साजरा केला जातो. जय शिवराय. आणि आज पनवेल तालुक्याची शान म्हटलं तर कर्नाला किल्ला. अनेक किल्ले सर केले माझ्या राजाने, अनेक किल्ले सर केले, परंतु एकच किल्ला जिंकता आला नाही, तो म्हणजेच जंजिरा. अभेद्य राहिला तो किल्ला. हो हो, आल्या क्षणाला आडव्या बॅटनं टोला लगावलाय उत्तुंग. इट्स हिट सिक्सर. शिवबाची तलवार अगदी आपण पाहिलं तर अवघ्या 16व्या वर्षातच रायरेश्वराच्या पिंडीवर शिवरक्ताचा अभिषेक घातला. धारदार तलवारीच्या पातीनं महाराजांनी अगदी अंगठी कापली आणि रक्ताच्या अभिषेकानं स्वराज्याची शपथ घेतली. आणि इथे त्याच पद्धतीनं चमकदार कामगिरी करताना यस गुड कॅच, सीमारेषेच्या लगत एक बिग विकेट मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी हादऱ्यांमागून हादरे निर्माण होत आहेत. रोहन कोहली आपला संघ जरा प्रत्येक चेंडूवरती आपण एकत्र येऊ नका, कारण आपल्याला अजून एक मॅच खेळायची आहे आणि स्वच्छ उजेडामध्ये ती मॅच व्हायला हवी. सेकंड इनिंगला अंधार होता कामा नये. 5 षटकांची म्हणजे 10 षटकं पुढचे मॅच अजून आहेत, त्यामुळं प्रत्येक चेंडूवरती आपण कृपया जवळ येऊ नका, जरा सहकार्य करा. बोला गणपती बाप्पा. टाइम अलर्ट असेल, दोन्ही टीम्सने याकडे लक्ष द्या. येणारे 14 बॉल आणि 47 धावांची अजूनही गरज आहे. न्यू बॅट्समन इन एट नंबर 4 करण कोहली येतोय. गौतम कोहली सोबत करण कोहली हा खेळाडू अक्षय म्हात्रे आणि रितेश बाद झाले. जागा बनवले होते. हो, खराब फिल्डिंग आणि खराब फिल्डिंगचा भुर्दंड भोगावा लागेल. नॉन स्टॉप एरियाकडे चेंडू जातोय सरळ सीमा पार. चौकार. चौकार आलाय. आता समीकरणी बदललंय. 13 बॉल 43 धावांची आवश्यकता. 13-43. हा मात्र यास विकेट किपरच्या मागे शॉट थर्डमॅनला टिपला जातोय झेल. अजून एक विकेट. विकेट नंबर 3. बॅक टू डग आउट. तिसरा गडी बाद चालाय. चला, 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. त्यावेळेस 18 धावा होत्या आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 35. येणारे चेंडू असतील 12 आणि 43 धावांची आवश्यकता. कठीण आहे, परंतु चला फिल्डिंग लगेच सजवा. आणि गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या उंबरट्यावर पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन सुजित पाटील येतोय. मागच्या मॅच मध्ये सुजित पाटीलनं मोठमोठे षटकार टोकले होते. आता थोडस संघ अडचणीत आलाय. जवळ प्रत्येक षटकाच्या मागे तुम्हाला 21 धावा 22 धावा काढाव्या लागतील. 21-22 हे समीकरण उरलंय. कठीण आहे, भरपूर कठीण संघर्ष आहे समोर. परंतु गोलंदाज कोण असेल गोलंदाजच्या उंबरट्यावर? तो 4थ्या क्रमांकावर श्रेयश. उमेश आज फेमस झालाय इंस्टाग्रामवर. उमेश भगत. हो, सरळ 1 रन मिळेल फक्त. बघा, 4000 व्ह्यूअर्स क्रॉस झाले. उमेश भगतची जी व्हिडिओ सकाळी ते डान्स केला ना, खरंच जबरदस्त. 4700 काही तासामध्ये एवढी पसंती म्हणजे फेमस होणार उमेश भगत. इंस्टाग्रामवर कोणाला व्हिडिओ पाहायचे असेल लगेच पेज ओपन करा उमेश भगतचा. चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक पूर्णपणे मॅचवर पकड निर्माण केली आहे. मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय तो आता संघ रुही फ्राही स्ट्रायकर्स कोंबडभुजे. येणारे 10 चेंडू आणि आता 42 धावा. उद्या सर्व टॉप संघ आहेत. उद्या बिग फाईट्स पाहायला मिळतील.
10 चेंडू 42ची आवश्यकता होती. आता पूर्णपणे जखडून ठेवले सुजित पाटीलला. 9 चेंडू आता 42 धावा. आता विशाल मडवी वॉर्मअप करा, तयारीला लागा. बॉलिंग करतायत, खूप चांगले क्षेत्ररक्षण करतायत विशाल मडवी, 40+ चे खेळाडू. हलकस तटवलंय, लेट कटचा हा फटका गलीच्या दिशेनं वेगानं जातोय. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी लेट येतोय चौकार. आठ 38 धावा. 8 चेंडू 38 धावा म्हटलं तर कठीण समीकरण आहे. परिश्रम करावं लागेल. अगदी मी म्हणेन प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वेळ आली आहे. ओ गुड बॉलिंग. ब्लॉक हॉल मध्ये एक सिंगल मिळेल. हे आव्हान आता डोई जड झालंय मी म्हणेन या संघाच्या सीके बिल्डर्स 11 तरगर टीम. नाकी 9 आलंय आव्हान, कारण 7 बॉल 37 म्हटलं तर अक्षरशः अशक्य, इम्पॉसिबल. डॉट बॉल. आता 6 बॉल 37 म्हटलं तर 6 षटकार मारले तरी मॅच जिंकता येणार नाही. परंतु हा विक्रम, हा इतिहास रचला जाईल का? कठीण आहे, कठीण आहे. परंतु आणि गोलंदाजाला सुवर्ण संधी आमचे श्रीधर पाटील यांच्याकडनं. गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक पटकावले तर 3000 विकेट हॅट्रिक साठी 3000 गोलंदाज आलाय. त्यानं पहिलाच बॉल डॉट फेकलाय. श्रीधर पाटील खर तर आज सीके बिल्डर्स 11 तरगर टीमला ज्या पद्धतीने आपण पाहिलात फलंदाजी करताना त्यांच्या विरोधात रुही फ्राही स्ट्रायकर्स कोंबडभुजे टीमचे श्रीधर पाटील यांनी गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. किशोर कोहली 3 विकेट मिळवले तर 3000. पहिला आलाय, पहिला विकेट मिळालाय. फलंदाज बाद होतोय सुजित पाटील. आणि त्याच्यानंतर मात्र नवीन फलंदाज येईल, कारण तो चेंडू शिल्लक आहेत फक्त 4. बरोबर या ठिकाणी तिसऱ्या बॉलवर विकेट. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. विकेट हॅट्रिकची जी ज्या ठिकाणी आपण पारितोषिक लावलं, श्रीधर पाटील यांनी हे पारितोषिक लावले 3000 रुपयाचं. ते बक्षीस पटकावेल का किशोर कोहली? न्यू बॅट्समन वरुण पाटील. हो, वरुण पाटील साठी हा फुलर लेनचा बॉल डॉट जातोय. शेवटच्या 2 चेंडूंचा आता उर्वरित खेळ बाकी आहे. 37 धावा म्हटलं तर आता किती धावांनी पराभूत होईल? मॅच मध्ये औपचारिकता आहे. चला आता मिडन ओव्हर टाकला तरी 1000, परंतु नाही आहे. इथे बघा हा चेंडू डीप बॅकवर्ड्स लेगला येतोय. वेळ निघून गेली आहे, परंतु वेळ उशीर झाल्यानंतर आलेला हा चौकार. असं म्हटलं जातं ना की भात करपल्यानंतर तो पाऊस येऊन त्या पावसाचा काहीच उपयोग नसतो. अशा प्रकारचा हा चौकार आलाय. हाही जातोय खर तर 22 चौकार. आणि अशा प्रकारे